हॅलो स्टुडंट्स, आज आपला क्वेश्चन आहे इन्सर्ट ग्रेटर दॅन, लेस दॅन और इज इक्वल टू इन द बॉक्सेस. तर आपल्याला इथे काही एक्झाम्पल दिसत आहे. ते 15/60 आणि मध्ये एम्प्टी बॉक्स आणि त्याच्या बाजूनं 13/60 दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या एम्प्टी बॉक्समध्ये यापैकी साईन फिलअप करायची आहे. तर ते कसे करायचे आपण ते पाहू. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 15/16 आणि 13/16. ह्याच्यामध्ये आपण न्यूमरेटर ऑब्झर्व करायचे. न्यूमरेटर आपल्याला 15 आणि 13 दिसत आहे आणि डिनॉमिनेटर 16 आणि 16 दिसत आहे. तर ज्या संख्येचे डिनॉमिनेटर सेम राहतात ते संख्या लाईक फ्रॅक्शन राहतात. तर डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण काय करणार आहोत, तर न्यूमरेटर परत ऑब्झर्व करायचे. तर आपल्याला न्यूमरेटर ज्या संख्येचा मोठा असेल ती संख्या मोठी आहे, म्हणजेच ग्रेटर आहे. तर 15/16 एम्प्टी बॉक्स 13/16. तर याच्यापैकी न्यूमरेटर ज्या संख्येचा मोठा आहे ती संख्या मोठी आहे, त्यामुळे आपण ग्रेटरचं साईन त्या संख्येकडे द्यायचं आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/18 एम्प्टी बॉक्स 4/36. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला डिनॉमिनेटर ऑब्झर्व करायचं आहे. तर आपल्याला इथे काय दिसत आहे, तर याचे डिनॉमिनेटर आपल्याला डिफरंट दिसत आहे. तर आपल्याला आधी ते सेम करायचे आहे. तर सेम कसे करायचे, तर त्यापैकी दोन्ही डिनॉमिनेटरचं काय करायचं, एक लिस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचा. आता लिस्ट कॉमन मल्टिपल आपण कसा घेऊ, तर दोन्ही यांचा टेबल म्हणायचा. आता 18चा टेबल 18 × 18, 18 × 36 आणि 36 × 36 दोन्ही पण टेबलमध्ये काय होते, 36 येते. त्यामुळे काय होते, तर लिस्ट कॉमन एक मल्टिपल घ्यायचा 36. तर आपण 2/18. आता इथं आपल्याला 36 करायचं आहे. तर ते आपण कसं करू, 2 × 18 × 2 आणि जसं आपण खाली 2 न मल्टिप्लाय केलं तसंच वर पण करायचं. म्हणजेच 2 × 2 18 × 2 आणि त्याचं ॲन्सर काढायचं. 2 × 2 4, 18 × 2 36. आपला मग मध्ये एम्प्टी बॉक्स आणि 4/36 जसेच्या तसे. आता याचा काय झालं, तर आपल्याला दिसत आहे का इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही पण सेम आहे. सेम असल्या कारणामुळे ते काय आहे, संख्या इक्वल राहते. इक्वल म्हणजे साईन लागेल मग इक्वल टू. दोन्ही सेम असल्यामुळे साईन लागेल इक्वल टू. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1/2 एम्प्टी बॉक्स 2/4. आता याच्यात परत पण आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्याकरता आपल्याला काय घ्यावं लागेल, एक लिस्ट कॉमन मल्टिपल घ्यावं लागेल. आता तो मल्टिपल आहे 2चा टेबल म्हणायचा. 2 × 2 × 1 2, 2 2 4 आणि 4 जसेच्या तसे 2 2 4. आता खाली मल्टिप्लाय केल्यावर सारखं वर पण मल्टिप्लाय करायचं आणि येथे ॲन्सर काढायचं. 2 1 2, 2 2 4. परत काय आणि एम्प्टी बॉक्स 2/4. आता परत काय दिसत आहे, आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम दिसत आहे. त्यामुळे काय करू, आपण इक्वल टूचं साईन देऊ. ठीक आहे. आता 13/16 आणि 7/8. परत आपल्याला याचे काय करायचे, डिनॉमिनेटर सेम करायचे आहे. डिनॉमिनेटर सेम करण्याकरता आपल्याला त्यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचा. आता काय होते, 16 × 16 आणि 8 2 16. तर म्हणजे 13/16 जसेच्या तसे लिहायचे आणि मध्ये एम्प्टी बॉक्स आणि काय करायचं, 7ला 8ला 16 करण्याकरता 2 न मल्टिप्लाय करायचं. 2 आणि 7 2 म्हणजेच हे होईल 7 2 14 आणि 8 2 16. एम्प्टी बॉक्स जसेच्या तसा आणि 13/16. म्हणजेच हे साईन आपल्याला द्यावं लागेल. आता न्यूमरेटर ऑब्झर्व करायचा. न्यूमरेटर हा 14चा मोठा आहे, म्हणजे हे साईन असं लागेल. ठीक आहे. आता 14/16 कोणती जी संख्या होती ती आपण जसे तसे परत हे करू पाहू. तर ते दिसत आहे आपल्याला 13/16 आणि 7/8. तर ती साईन आपण असं द्यायचं. म्हणजे हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. 13/16 आणि 7/8चं ॲन्सर आलेलं आहे 7/8. ही संख्या मोठी आहे. त्यानंतर आपण इथं जे साईन दिलं ते इथं द्यायचं इज इक्वल टू. त्यानंतर आपण हे परत इज इक्वल टू आणि हे संख्या मोठी आहे. अशा प्रकारे आपण हे सिम्बॉल फिलअप केलेले आहे आणि असे ॲन्सर आलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.